आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीवघेणे ठरलेले आहेत. पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. घरी सर्व पाहुणे जमले, अंत्यविधीची तयारी झाली. त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्ययात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्वजण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते. पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्याची हालचाल झाली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उल्पे यांना 15 दिवसापूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी झाली. रुग्णालयातून पांडुरंग तात्यांना घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या त्यांच्या शरीरात हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले आणि आज पांडुरंग उल्पे तात्या आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आले. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचे नातेवाईक सांगत आहे. 16 डिसेंबर रोजी पांडुरंग उल्पे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी आल्या तेव्हा पांडुरंग उल्पे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते. त्यांनी शेजाऱ्याला बोलवलं. त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. रात्री 11:30 पर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटातच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहोचली आणि जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. दरम्यान रुग्णालयातून ॲम्ब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं. नातेवाईकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नेण्यास सांगितली. तेथे तात्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले. तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.